शुक्रवारी 23 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा संपूर्ण पालघर जिल्ह्याला मोठा फटका बसलाय। एकंदरीत कालच्या अवकाळी पावसाने सर्वांनाच हादरून सोडलं आहे। कडक उन्हाळ्याऐवजी यावर्षी राज्यासह पालघर जिल्ह्यात मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार धडक दिली आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या मनोर हद्दीत येणारे दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीतील खराडपाडा येथील विदारक दृश्य आणि स्थानिकांच्या प्रतिक्रिया दाखवत आहोत। लग्नाला गेले आणि राहता दिसत ना तुम्ही? हा, इथंच राहतो। काय ना तुमचं? गुलाब 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 देवराम खराड। खराड। अच्छा, तर हे सगळं मामास काय काय नुकसान झाले तुमचं? हे काय सगळा भाताचा भात विजला। हे भात हे करून ठेवलं का ह्याच्यामध्ये? हा, भात थोडे त्याच्यावर पण भातच आहे। एकदम भातच आहे। बापरे, पत्रे पण उडाले का? पत्र पण उडलं होते एक भात सगळं। तुम्ही किती वाजता आले घरी? आता आलो आम्ही। आता आले तुम्ही? काल सगळं उडाले ना पूर्ण? काल सगळा काल उडला। संध्याकाळी पाऊस आला त्याच्यामुळे। लग्नाला गेले आम्ही। कुठे गेले? काय ना तुमचं काका? काय ना? देवराम। देवराम। तुम्हाला हे कधी माहिती पडलं तुमचं हे घराचं पत्रे? आता कधी म्हणजे कसं काय, आम्ही संध्याकाळी गेलो तिकडे साखरपुड्याला गेलेलो उसगावला, बंधा उसगाव। तुम्हाला कोणतरी फोन करून बोललं? मग फोन केला, आम्ही पारोल जवळ आलो। तेवढ्यात आमचा म्हणजे असं म्हणजे फोन लागला, असा तिकडे नेटवर्क नव्हता ना, तर म्हणजे फोन लावला, पत्र उडवलं तसंच। म्हणजे आता काय बोलायचं तिथं बोलूनच काहीच नाही। उडवलं म्हणजे उडवलं ते। आता नैसर्गिक आपत्ती, आता काय बोलणार आहे? पण इथे बघण्यासाठी कोण, पंचनाम्यासाठी कोण आलेलं आतापर्यंत ग्रामपंचायतीकडून? आता आम्ही एवढ्यात आलं। हा, बस। अच्छा, पण असं वाटतं का नुकसान भरपाई मिळावी असं? हा, हो ना, मिळाली तर पाहिजे तूच होती। घर पूर्ण तुमच्या मेहनत आम्ही अख्खी आवणी करेन। भात मेहनत करून पिकतय ना, हात पाय घ्यायला लागतं ना अख्खी आवणी। असं वाटतं नुकसान भरपाई भेटायला पाहिजे तर काय आम्हाला? अरे बापरे, मग आता कसं काय? संसार पूर्ण तुमचा उघड्या बिंदू सगळे भिजवलं ते काय? अरे बापरे बाप, नाही इकडं त्या घरातलं बघा, त्या तिकडलं ते अख्खं हे सगळं खाली पडलेले का? अख्खं खाली। आता मी सकाळी ठेवलेलं। तर काल अचानक किती वाजता पाऊस आला असेल काहीतरी 2-2:30 वाजायला। हा, मग तेव्हा तुम्ही घरातच होते? घरातच ना सगळे, पोलापोल सगळे लागला ना, थोडा थोडा लागला खाली। आणि हे पत्रे अचानक खाली? हा, खाली पडले ते। तिकडनं पण गेले, इकडनं गेले ते, अख्खं तिकडनं गेले दुसरे। लागलं नाही? नाही, जास्ती नाही काय लागलेलं। मग आता हे कसं काय तुम्ही पत्रे? आता काय देतात, काय देतात का नाही? काय करतात? आम्ही काय नाही, हे घरचंच काम आपलं। काय शेतीची काम ना, शेतीच काम। असं वाटतं शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी असं? हो, कारण की नैसर्गिक आपत्ती। मग आता पावसाच्या दिवसात आता नुकसान भरून देणारच पाहिजे ना आम्हाला। आमचे कुठून आता पैसे? अच्छा, काय ना तुमचं? दत्तू आघात पाटील ना, ते बघून गेले पण आता। हो, बघून गेले, नाव वगैरे लिहून? हो गेले। म्हणजे आशा आहे तेव्हा तिकडनं पण त्या घरातलं पण सगळं तिकडनं गेलं। हो, ते पण तुमचंच घर आहे? हो, ते पण आमचंच घर। अच्छा, मग तुम्ही राहतात कुठे? याच्यात म्हणजे येतात, तिकडनं पण येतात दुसरी। भिजलं मग काय झोपायला जागाच नाही कुठं, काय झोपणार? अरे बापरे, आता दुसऱ्या घरी जाऊन झोपलेलो रात्री। उघड्यावर तुम्ही संसार काय त्या घरात? बापरे बाप, कालचा जो पाऊस होता तो खरोखर हादरवणारा होता। आणि इतका म्हणजे तो पाऊस लोकांच्या म्हणजे जीवावरच बेतल्यासारखं दिसत आहे आपल्याकडे। काय ना तुमचं? मीरा। मीरा, तुमचं काय घराचं नुकसान झालं? हो, तुम्ही घरात होते तेव्हा? म्हणजे नाही, आम्ही घरात होतो, इकडे मनोरला होतो, दवाखान्यात गेलो। अरे बापरे, कोण कोण असतात घरामध्ये? असतात ना, घरात कोण नाही होत आई घरात? नाही, तुम्ही कोण कोण राहता कसं घरामध्ये? आम्ही तिघा जण येतो ना। कोण कोण? माझी सून नाही हो, मुलगा? हा, मुलगा।
मग काय पत्रे खाली पडले असं बघूया आतमध्ये. खाली पडले ना त्या पाय आतमध्ये. आखा या तिकडून वेल्डिंग करील त्या आखा पाईप असं का तिकडं आला होत्या. एवढा म्हणजे वारा होता. तर बरं तुम्ही घरात नव्हते, कोणाला लागलं घरात वगैरे नाही नाही. तर पोलीस पाटलांनी आणि नाव वगैरे घेऊन 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 वाटतं नुकसान भरपाई मिळावी तुम्हाला असं सांगत होते ना भेटायला. काय ते. पण दादा सध्या तरी तुमचं तर नुकसान तर आहे. आता पावसाचा दिवस पटकन पाऊस लागला जास्ती तर दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीतील खराडपाडा येथे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने अनेकांचा संसार या ठिकाणी उघड्यावर आला आहे, उघड्यावर पडला आहे. अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे येथील अनेक घरांची पत्रे उडून गेली आहेत, ज्यामुळे घरांचे छत आणि भिंतींचे नुकसान झालं आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान सुरू झालेल्या अवकाळी धुवाधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे खराडपाडा येथील अनेक घरांवरील पत्रे उडाले आहे आणि घरांवरील पत्रे उडाल्याने घरातील साठवून ठेवलेले अन्नधान्य पावसाने भिजले आहे. तर आज सकाळी गावातील पोलीस पाटील यांनी या नुकसानग्रस्त कुटुंबियांची भेट घेत घरांची पाहणी केली. तर वादळी पावसामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे सरकारने तात्काळ मदत कार्य सुरू करावे आणि नुकसानग्रस्तांना योग्य मदत पुरवावी, जेणेकरून अशा नुकसानग्रस्त कुटुंबियांच्या संसाराचा गाडा पुढे नीट चालेल व त्यांना दिलासा आणि धीर मिळेल.